हील झालेली व्यक्ती आणि हील न झालेली व्यक्ती किंवा हील होत असलेली व्यक्ती, या व्यक्तींच्या वागण्यामध्ये खूप फरक असतो. त्यांच्या रिस्पॉन्समध्ये फरक असतो, रिॲक्शनमध्ये फरक असतो, अप्रोचमध्ये फरक असतो, मनस्थितीमध्ये फरक असतो, आयुष्याच्या क्वालिटीमध्ये सुद्धा फरक असतो. माणसाचं सुख हे आजूबाजूच्या परिस्थितीपेक्षा आपली मानसिक स्थिती कशी आहे त्यावर जास्त अवलंबून असतो. अशी कोणतीच व्यक्ती नाहीये की जिच्या आयुष्यामध्ये 100% सगळं पॉझिटिव्ह चालू असतं. चढ उतार असतात, मनस्थिती अपडाऊन होत असते. पण या सगळ्यावरही जर आपल्याला मात देऊन आपलं आयुष्य आपल्याला आनंदी जगता येत असेल तर आपण सुखी व्यक्ती आहोत. जे मी आत्ता म्हणले, हील झालेली व्यक्ती आणि हील न झालेली व्यक्ती कशी वागेल. एखादी व्यक्ती आपल्या समोर आली, कदाचित ती आपली नावडती व्यक्ती आहे. हील न झालेली व्यक्ती कदाचित त्या व्यक्तीशी बोलू शकणार नाही. कदाचित तिच्या मनामध्ये अनेक काही भावना असतात ज्या प्रोसेस झालेल्या नाहीये, ज्याची उत्तरं मिळालेली नाहीयेत, ज्यातून आपण बाहेर पडलेलो नाहीये. पण त्यामुळे ती व्यक्ती भूतकाळात जाणार, तो त्रास पुन्हा अनुभवणार, ती वेदना पुन्हा अनुभवणार आणि आत्ताचा क्षण वाया घालवणार. पण हील झालेली व्यक्ती मागच्या कोणत्याही नकारात्मक घटना घडल्या असून कदाचित त्याचा प्रभाव आत्ताही असेल, पण तिचा उद्देश आत्ताच्या क्षणाचा अनुभव घेणं, आत्ताच्या परिस्थितीचा अनुभव घेणं, कदाचित परिस्थिती बदलण्याचा प्रयत्न करणं, हे स्वतःसाठी असा प्रयत्न करत असेल तर त्या व्यक्तीला स्वतःसाठी त्या परिस्थितीचा ग्रोथ होण्यासाठी उपयोग होतो असं मला दिसून आलंय. कारण जेव्हा हील न झालेली व्यक्ती त्याच मनस्थितीत राहते, ती तिच्या मनामधलीच परिस्थिती प्रत्यक्षामध्ये जगते. पण जी अनुभव घेण्यासाठी परिस्थिती डील करते, ती कदाचित अशी परिस्थिती असू शकेल, बदलू शकेल, चांगली होऊ शकेल ही शक्यताच पूर्णतः नाकारते आणि आलेला क्षण हा तिच्या हातातून निसटून जातो. सांगण्याचा मुद्दा हा की आपल्या आयुष्यामध्ये आपल्या समोर परिस्थिती जेव्हा येते तेव्हा त्याचा आपण काय म्हणून उपयोग करायचा, की ते एक्सपिरियन्स म्हणून, की हा एक्सपिरियन्स मला कसा बनवायचा आहे. समोरची व्यक्ती माझ्याशी अप्रोच होतीये, तिला इच्छा आहे बोलण्याची, मला ती आवडत नाहीये, पण जर स्माईल दिली आणि आपण स्माईल बॅक दिली तर आपल्याला त्याचा नकारात्मक परिणाम नाही मिळणार आहे. आपल्यामध्ये पॉझिटिव्हच व्हाइब्स निर्माण होणार आहे, पॉझिटिव्ह तरंग निर्माण होणार आहे आणि याचा आपल्यासाठीच उपयोग होणार आहे. जेव्हा आपण आपल्या स्वतःसाठी जगायला सुरुवात करू तेव्हा तर नाही करणार की आजूबाजूची परिस्थिती काय आहे, आजूबाजूचे लोक कसे आहेत, पण आपण ऍटलिस्ट त्या व्यक्तीशी पॉझिटिव्हली रिस्पॉन्ड करू शकतो आणि हे दुसऱ्या कोणा व्यक्तीसाठी नाही, आपण स्वतःसाठी. पण हे आपण अंगीकारलं नाही तर आपण आपल्या आयुष्यामध्ये खूप चांगले चांगले क्षण गमावतो जे आपण पॉझिटिव्ह मध्ये कन्व्हर्ट करू शकत असतो, पण आपण ते नाही करत. आणि ही खूप मोठी शोकांतिका असते की आपल्याला दोन्ही ऑप्शन असतात. आपली परिस्थिती निगेटिव्ह करण्याचे पण ऑप्शन्स असतात, पॉझिटिव्ह करण्याचे पण ऑप्शन्स असतात. पण आपण जर भूतकाळातच अडकून राहिलो तर आपण आपला वर्तमान काळ सुद्धा व्यवस्थित नाही बनवू शकत आणि आपण आपले चांगले क्षणच खराब करत असतो आणि चांगल्या मेमरीज नाही बनवू शकत, ज्या जास्तीत जास्त बनवू शकतात, पण आपण ते प्रयत्न नाही करत असं मला वाटतं. तुम्हाला काय वाटतं याबद्दल? तुमचे काय विचार असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये याबद्दल बोलू शकता.